नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे मराठी बाणा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली काही विशेष वस्तू ठेवण्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय आहे. अनेक घरामध्ये पूर्वीपासून काही परंपरा आणि उपाय केले जातात. असे मानले जाते की काही पवित्र वस्तू उशीखाली ठेवल्याने मन शांत राहते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचार वाढतात. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तांब्याचा सिक्का, तांदूळ, हळद, रुद्राक्ष, कवडीची माळ, लक्ष्मी मंत्रपत्रिका, स्वामी समर्थ तारक मंत्र यांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, हे कधी व कसे ठेवायचे याविषयी सविस्तर माहिती. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तांब्याचा सिक्का उशीखाली ठेवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण तांब्याचा सिक्का उशीखाली का बरं ठेवतात? तर तांबे हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र धातू मानला जातो. असे मानले जाते की तांबे नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. काही लोकांच्या मते रात्री उशीखाली तांब्याचा सिक्का ठेवल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि मनातील भीती कमी होते. तर हा सिक्का केव्हा ठेवतात? विशेष करून मंगळवार किंवा गुरुवारी रात्री ठेवणे शुभ मानले जाते. पण झोपताना नेहमी सकारात्मक विचार आणि संकल्प करून हा सिक्का ठेवावा. ह्या सिक्का ठेवण्याचे काही नियम आहेत. सकाळी उठल्यावर तो सिक्का लगेचच देवघरात ठेवावा. खराब किंवा तुटलेला सिक्का वापरू नये. सिक्का स्वच्छ धुवून ठेवावा. यासोबतच तांदळाचे दाणे देखील उशीला ठेवण्याचे महत्त्व खूप आहे. तांदूळ हे अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की तांदळाचे काही दाणे उशीखाली ठेवल्याने घरातील बरकत वाढते आणि मानसिक अस्थिरता कमी होते. शुक्रवारी रात्री ठेवणे शुभ मानले जाते. लक्ष्मी मातेला नमस्कार करून हे दाणे ठेवावेत. हे दाणे एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावेत. तसेच फक्त स्वच्छ आणि अखंड तांदूळ वापरावेत. दुसऱ्या दिवशी हे उशीखाली ठेवलेले तांदळाचे दाणे पक्ष्यांना खायला द्यावेत किंवा मग झाडाला खाली टाकावेत. तांदूळ हे कचऱ्यात टाकू नयेत. यासोबतच हळद देखील उशीला ठेवली जाते. हळद ही शुभ आणि पवित्र यासोबतच सकारात्मकतेची प्रतीक मानली जाते. हिंदू धर्मात हळदीचा वापर सौभाग्य, आरोग्य आणि लक्ष्मी कृपेसाठी केला जातो. असे मानले जाते की रात्री थोडी हळद कपड्यात बांधून उशीखाली ठेवल्याने नकारात्मक विचार कमी होतात आणि मन शांत होते. गुरुवारी ही हळद ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वच्छ पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ही हळद वापरणे अतिशय योग्य आहे. वापरलेली हळद मात्र पुन्हा वापरू नये, हा नियम तुम्ही लक्षात ठेवावात. यासोबतच रुद्राक्ष उशीखाली ठेवण्याचे देखील महत्त्व अनन्यसाधारण आहे. रुद्राक्ष भगवान शिवाशी संबंधित पवित्र वस्तू मानली जाते. अनेकांच्या श्रद्धेनुसार रुद्राक्ष जवळ ठेवल्याने मन नेहमीच शांत राहते, वाईट स्वप्न पडत नाहीत आणि मानसिक ताकद वाढते. सोमवारी हा रुद्राक्षाची माळ ठेवणे अत्यंत शुभ आहे. शिवमंत्र जप केल्याने अत्यंत जास्त फायदा होतो. पण रुद्राक्षाची माळ ही नेहमी स्वच्छ असावीत याची नेहमी काळजी घ्यावीत. झोपताना भगवान शिवाचे स्मरण करून ही माळ तुम्ही उशाखाली ठेवू शकता. यासोबतच कवळगडाची माळ देखील उशीखाली ठेवण्याची परंपरा आहे. काही पारंपरिक श्रद्धांनुसार कवळगडाची माळ वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. शनिवारी किंवा अमावस्यानंतर ही माळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. माळ देवघरात नंतर ठेवू नये. जर तुम्ही ही माळ उशाखाली ठेवण्यासाठी वापरत असाल तर ती पुन्हा देवघरात ठेवू नये. तुटलेली माळ वापरू नये. यासोबतच लक्ष्मी मंत्र असलेली पत्रिका देखील उशीखाली ठेवू शकता. अनेक लोक श्रद्धेने
ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र लिहिलेली पत्रिका उशीखाली ठेवतात किंवा ओम श्रीम ह्रीम किल्ली महालक्ष्मी नमः असा मंत्र तुम्ही लिहून ही मंत्र लिहिलेली पत्रिका उशीखाली ठेवू शकता. यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होते, घरातील सुख वाढते, सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते. शुक्रवारी विशेषतः हा उपाय करून पाहावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ हा नामजप अनेक भक्त श्रद्धेने करतात. काही भक्त तारक मंत्र लिहिलेली पत्रिका उशीखाली ठेवून झोपतात. असे मानले जाते की यामुळे मन स्थिर होते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. तर ही पत्रिका दररोज ठेवणे. झोपण्यापूर्वी 11 वेळा नामजप करूनच ठेवावीत आणि स्वामींचा तारक मंत्र अगदी श्रद्धेने म्हणावात. आता आपण काही महत्त्वाचे नियम पाहूयात. या वस्तू श्रद्धेने आणि सकारात्मक मनाने ठेवाव्यात. घाणेरड्या किंवा तुटलेल्या वस्तू वापरू नये. भीती किंवा अंधश्रद्धेपेक्षा सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठून देवाचे नामस्मरण करावे. यासोबतच तुम्ही चांगले कर्म करावेत. शेवटचा संदेश देते. मंडळींनो, श्रद्धा आणि सकारात्मकता नसेल तर मनालाही शांती मिळत नाही. त्यामुळे कोणतेही विचार श्रद्धा आणि सकारात्मकतेने करा. हे उपाय परंपरा आणि विश्वासावर आधारित आहेत. श्रद्धा असेल तर नक्की करा. नेहमी चांगल्या विचारांनी दिवसाची सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.